मित्रांनो, रॉयल एनफील्डचे दोन जबरदस्त प्रोडक्ट आपल्या समोर आहेत. एक आहे गोरिला 450 आणि दुसरी आहे हंटर 50. हंटर 50 मार्केटमध्ये खूप जास्त सक्सेसफुल झालेली आहे आणि आता नवीन आलेली आहे गोरिला 450. तर दोन गाड्यांमध्ये काय सिमिलरिटी आहेत, काय फरक आहे ते तुम्हाला आता मी सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन गाड्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बनलेल्या आहेत. ज्यांना ॲडव्हेंचर गाडी नको आहे त्यांच्यासाठी ही गोरिला 450 बनवलेली आहे. तेच इंजिन, हिमालयनचं इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतं. 4.5 सीसीचं इंजिन, लिक्विड कोल्ड इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतं. तर गाडी नक्कीच हंटरपेक्षा मोठी आहे. हिमालयन आणि हंटरच्या मधला एक चांगला ऑप्शन जर तुम्हाला पाहिजे असेल तर गोरिला 450 इज द बेस्ट ऑप्शन फॉर यू. तर याच्यामध्ये तुम्हाला 17 इंचीचे ब्रॉड टायर्स दोन्हीमध्ये मिळून जातात. सगळ्यात महत्त्वाचं सस्पेन्शन तुम्हाला याच्यामध्ये मोनो सस्पेन्शन पाहायला मिळतं. हिमालयनमध्ये जशी चासी आहे, जसं इंजिन आहे, तसं सेम तुम्हाला इकडं पण पाहायला मिळतं. याची टाकी जी आहे, फक्त फ्युअल टँक थोडासा स्लिम आहे, छोटा आहे. बाकी तुम्हाला गाडी कम्फर्टेबल आहे. गाडी प्राईजमध्ये थोडासा नक्कीच फरक आहे, पण गाडी बेस्ट इन द सेगमेंट आहे. तर या गाडीचा नक्की तुम्ही टुरिंगसाठी विचार करू शकता.